लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। बाबुळगाव इथं कान्हूबाई मातेचा उत्सव थाटामाटात संपन्न। कान्हूबाई मातेच्या मिरवणुकीतून बाबुळगावात घडले एकात्मतेचं दर्शन। खानदेशाची कुलदैवत कान्हूबाई मातेचा उत्सव बाबुळगावात यंदा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि थाटामाटात संपन्न झाला। रविवार 23 ऑगस्ट 2026 रोजी गावातील विविध जाती जमातींच्या कुटुंबांनी सर्व धर्म समभावाची भावना जपत कान्हूबाई मातेची स्थापना केली। कैलास धनगर कोळी व अशोक मगन पाटील यांच्या निवासस्थानी ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात कान्हूबाई मातेचं स्वागत करून विधिवत स्थापना करण्यात आली। यापूर्वी शनिवारी पारंपरिक पद्धतीने भाजी भाकरीचा रोट करण्यात आले। दुसऱ्या दिवशी कान्हूबाई मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर गावातील भाऊबंद, आप्तेष्ट, नातलग व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। बाबुळगावातील अनेक कुटुंबांनी आपल्या घरी कान्हूबाई मातेची स्थापना केली होती, त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी एकमेकांच्या घरी भेटी देत कान्हूबाई मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता कान्हूबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली। डीजेच्या तालावर तरुणाईनं जल्लोष केला तर महिलांनी फुगड्या खेळत उत्सवाचा आनंद लुटला। मातेला निरोप देण्यासाठी संपूर्ण बाबुळगाव एकवटले होते। विशेष म्हणजे या मिरवणुकीत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र सहभागी होत सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडवले। बाबुळगाव बस स्थानकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर गावाजवळील गिरणा नदी पात्रात कान्हूबाई मातेचं भक्तिभावानं विसर्जन करण्यात आले। कान्हूबाई मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं बाबुळगावात एकता, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे वातावरण पाहायला मिळाले। उत्सवाच्या अगदी आयोजनामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होते। प्रतिनिधी विकास पाटील। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।